मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केटमध्ये येतो त्यावेळेस आपण आपल्या मित्राचा ऐकतो. काही जण कोण जण म्हणतात टाटाचा शेअर्स घ्या, काही जण म्हणतात महिंद्राचा घ्या. मग अशा एक वेगवेगळ्या जण प्रत्येक जण वेगवेगळे स्टॉक सांगतात आणि आपण कधीतरी एखादा शेअर्स घेतो कोणाच तरी सांगण्यावरून आणि परत तो शेअर्स काय आपण लॉस झाला की तो तसाच राहतो, वाढत नाही. मग मित्रांनो, ह्याचं महत्त्वाचं काय कारण राहतं की आपल्याला एक चांगली कंपनी आणि ॲक्च्युअली कंपनी जर चांगले स्टॉक किंवा चांगला शेअर्स कसा निवडायचा हे आपल्याला माहीत नसतं. तर त्यामुळं हे जे काही फंडामेंटल ॲनालिसिस मित्रांनो, एक कंपनी निवडण्याचा जो काही भाग आहे हा फंडामेंटल ॲनालिसिस माहीत असणं तुमच्यासाठी गरजेचं असतं. त्यासाठी मित्रांनो आपण एक फंडामेंटल ॲनालिसिसचे जे काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जे काही सिरीजमध्ये ए टू झेड पूर्णपणे फंडामेंटल ॲनालिसिस ह्या आणि कंपनी एक चांगल्या पद्धतीची कशी निवडायची हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. मग ॲक्च्युली एक फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? तर मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिसचा एक पूर्णपणे एक सगळ्यात मराठी अर्थ काय होतो? मूलभूत विश्लेषण. म्हणजे काय मित्रांनो, की एखाद्या एक स्टॉक मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस येतो म्हणजे एक शेअर मार्केटमध्ये येतो त्यावेळेस हजारो कंपन्या असतात. टाटा, महिंद्रा, बजाज, रिलायन्स, HDFC, ICICI अशा कंपन्या असतात किंवा येस बँक, रिन्युएबल एनर्जी अशा वेगवेगळ्या कंपन्या असतात. मग आपल्याला तर माहीत नसतं की एखाद्या कंपनीचा स्टॉक 100 रुपयाला असतो, काही जणांचा 1000ला असतो किंवा काही जणांचा 50 रुपयाला असतो. मग ॲक्च्युअल जर जे काही स्टॉकची ॲनालिसिस आणि आपण एक चांगली कंपनी कशी निवडायची हे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मित्रांनो लक्षात येतं. मग एक मूलभूत विश्लेषण म्हणजे एखाद्या कंपनीचा स्टॉक किंवा एखादी कंपनी चांगली आहे का खराब आहे किंवा कंपनीचा एखाद्या प्रॉफिट कसा आहे, कंपनीचा आकार कसा आहे, ह्या पूर्णपणे ज्या काही कंपनीचा अभ्यास केला जातो त्या कंपनीच्या आकारमानावरून किंवा कंपनीच्या मूलभूत गोष्टीवरून जो काही अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला मित्रांनो फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हणतात. मग लक्षात घ्या की ह्या फंडामेंटल ॲनालिसिसचे वेगवेगळे भरपूर पॅरामीटर असतात. मग हे पॅरामीटर आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं. मग ह्या फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये महत्त्वाच्या 3-4 गोष्टी मित्रांनो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. 3-4 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट, तुम्ही ज्या कंपनीचा स्टॉक घेतात त्या कंपनीच्या स्टॉकची मार्केट कॅप किती आहे. मार्केट कॅप म्हणजे काय, की त्याचं एक आकारमान किती आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा समजा एक टाटाचा स्टॉक घेतला, टाटा पॉवर उदाहरणार्थ, तर त्या टाटा पॉवर कंपनीचं मार्केट कॅप किती आहे. म्हणजे ती टाटा पॉवर कंपनी स्मॉल साईजची म्हणजे कमी साईजची आहे का, मध्यम साईजची आहे का, मोठ्या साईजची आहे. त्याचा एक आकारमानावर मित्रांनो तुम्हाला कंपनीचा एक अंदाज लागतो. कारण की एक मध्यम ते जास्त आकारमान असलेल्या कंपनी एक चांगली वेल स्टेबल मानली जाते. म्हणून तुम्ही एक थोडं जास्त जर आकारमान जर कंपनीचं असेल तर तुम्ही त्या मोठ्या आकारमान कंपनीचा इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्ही थोडी प्रायमरी दिली पाहिजे. ओके, मार्केट कॅप ही एक महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यानंतर एक डेट टू इक्विटी रेशो असतो, की म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचा स्टॉक घेतात त्या कंपनीवर किती कर्ज आहे ही त्या रेशोमधून लक्षात येतं मित्रांनो. मग डेट टू इक्विटी रेशो, हा डेट टू इक्विटी रेशो पूर्णपणे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग एखादी कंपनी समजा एक 500 कोटी रुपयाची 500 करोड रुपयाची जर एखादी कंपनी असेल तर त्याला एक नॉर्मली एक 100 ते 150 करोड रुपये जर कर्ज असेल तर ते आपण कुठेतरी एक फेवरेबल आहे असं म्हणतो. मग त्याच्या आकारमानापेक्षा जास्त कंपनीवर मित्रांनो कर्ज नसलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एक कंपनीचं कर्ज एक बघायला पाहिजे. ओके, फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये. आणि त्यानंतर एक अजून एक महत्त्वाचं पॅरामीटर, त्या कंपनीची एक सेल्स ग्रोथ किती ही एक मित्रांनो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं असते. सेल्स ग्रोथ म्हणजे काय, की कंपनी आज जर 100 रुपयाचा धंदा करत असेल ह्या वर्षी तर पुढल्या वर्षी ते किती रुपयाचा धंदा करते. मग 115, 116 किंवा 110 रुपयाचा का 105चा. मग मित्रांनो त्याची जे काही सेल्सची जे काही ग्रोथ आहे म्हणजे त्या धंद्यातली जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ती सेल्स ग्रोथ मित्रांनो एक नॉर्मली एक 10% ते 12% पुढची सेल्स ग्रोथ पाहिजे त्या कंपनीची. मग ही एक फंडामेंटल ॲनालिसिसचा ही एक भाग असतो. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे एक ROI असतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जर 1 लाख रुपये गुंतवत असाल तर त्या 1 लाख रुपयाला किती % कंपनी हे करणार म्हणजे परतावा तुम्हाला देणार, हा एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो. मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीचं तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यासोबतच ROE आणि ROC, रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असे एक 2 पॅरामीटर असतात. तेही पॅरामीटर तुम्ही बघितले पाहिजेत. पण या सगळ्या गोष्टी वन टाईम तुम्हाला वन व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो आपण ही एक सिरीज बनवलेली आहे की या सिरीजमध्ये तुम्ही प्रत्येक पॅरामीटर जो काही कव्हर करतोय तो प्रत्येक पॅरामीटर एकदम प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्या प्रत्येक पॅरामीटरचं तुम्ही लक्षात घेत चला. फंडामेंटल ॲनालिसिसचं म्हणजे एक मूलभूत विश्लेषण. एक कंपनी जर तुम्हाला खरंच जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एवढं मित्रांनो कष्टाने पैसे कमवतात, ह्या कष्टाने कमवलेल्या पैशाचं योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे. मग योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक होणार कधी हे असं मी किंवा दुसऱ्यांनी सांगून होणार नाही. तुम्ही कमवलेल्या पैशाला कुठं गुंतवलं पाहिजे हे गुंतवल्यासाठी हे डिसिजन घेण्यासाठी कंपनी चांगली आहे का खराब आहे, चांगल्या कंपनीत पैसा जाणं आपला गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो फंडामेंटल ॲनालिसिस खूपच महत्त्वाचं आहे. मग ही मूलभूत ॲनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन हळूहळू एक पॅरामीटर तुम्ही लक्षात घ्या. आणि जे काय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये
पूर्णपणे एक डेट टू इक्विटी आणि पीई रेशो आणि पीई रेशो ह्याचा पूर्णपणे प्रत्येक 1-2 पॅरामीटर आपण म्हणजे त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. चालेल, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. जी काही आपली फंडामेंटल अनालिसिसची सुरुवात आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या जर्नीसोबत, आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या जर्नीसोबत तुम्ही कंटिन्यू राहा. काही अडचण वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. थँक्यू.